व्हिडिओ कर जरा. मित्रांनो, बंटी पाटील साहेबांचे आयोजित केलेले भव्य असे एक कृषी प्रदर्शन इथे तुम्ही बघू शकताय. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेले आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी अगदी लहानापासून एकदम मोठ्यापर्यंत सर्व तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगली इथे प्रदर्शन केलेले आहे, आपण बघू शकताय. आपण पाहू शकता इथं कृषीविषयक प्रदर्शनामध्ये तुम्हाला कृषीमध्ये लागणाऱ्या सामग्री, त्यांचा पॉवर टेलर वगैरे ट्रॅक्टर हे पण तुम्हाला हां, इथे आपण पाहू शकताय खाद्यपदार्थांचा पण स्टॉल लागलेला आहे. तुम्ही पाव वगैरे पाहू शकताय. इथं बरीच मंडळी खवय्ये जमा झालेले आहेत. खवय्यांसाठी एक नजराणा आहे. हे पहा, आपण मका आहे ना, मका आपला घरगुती मका, ते तुम्हाला फ्राय करून वगैरे किंवा त्याला मीठ वगैरे लावून कसली टेस्ट लागते भारी, ते पण इथं दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण आलेलो आहोत. इथं पण गर्दी आहे. सेल्फी घेऊन दाबेली वगैरे दिसतात तुम्हाला, कच्ची दाबेली. इथं तुम्हाला भेल पण दिसत आहे. भेल आहे, ज्यूस आहे. परत ते कलिंगडे कापलेले फ्रूट्स आहेत, त्यामध्ये 10 रुपये एक प्लेट, 20 रुपये एक प्लेट, जसं घेईल तसं आहे, तुम्ही खाऊ शकताय. हे सर्व बघून मला आपल्या यात्रेची आठवण झाली. खरोखर एक नयनरम्य असं हे मनोहर दृश्य आहे आपल्याला या कृषी प्रदर्शन. आणि इथे बघू शकता मित्रांनो, भरपूर असं उसाचा रस सुद्धा आलेला आहे. हॅपी रोल पॉईंट काहीतरी आहे. पाणीपुरीचा गाडा आहे. भरपूर प्रमाणात आहे. इथे एकदा येऊन तुम्ही भेट द्यायला पाहिजे होती. आता संपलेला इथे जबरदस्त आहे. प्रत्येक गोष्टीचा इथे आनंद तुम्हाला घ्यायला मिळेल. चाट सेंटर, महालक्ष्मी चाट सेंटर भरपूर असं आहे. बघायला पाळणं आहे, झुला आहे. त्यामध्ये खूप सारा आम्ही आनंद घेतला, तुम्ही बघू शकताय. आणि इथं आमच्या ज्या आठवणी, ज्या मोमेंट्स आम्ही आनंद घेतले आहेत, त्या तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे बघू शकताय मित्रांनो, इथं संग्राम वॉटर बोट म्हणून आहे. बरीच मुलं त्यामध्ये आनंद घेत आहेत. अतिशय मस्तपैकी आहे. आता आम्ही हे जे नाव दिसते ना तुम्हाला, त्यात बसणार आहे. नुसताच जल्लोष बघा. आता धुळा का ना धुळा भावांनो, ते नाही. हे बघा, चुक 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 आगी न गाडी पळती रेषा पाहूया, मामाच्या गावाला जाऊ. मामाचा गाव मोठा आहे, ते आपण तुम्ही सर्व बघितलं असणार आहे. अशा प्रकारे भव्य असे मनोरंजन तुम्हाला तिथंच मिळू शकतं, जिथं तपोवन मैदान कृषी प्रदर्शन 2024 तपोवन मैदान कोल्हापूर. थँक्यू. तुझे नाव दिसते त्यामध्ये तुम्ही एकदा नक्की बसा. ते जबरदस्त असा अनुभव येतोय, एकदम मस्त असा येतोय. आम्ही दोघं, मी आणि सूरज, दोघं जण त्यामध्ये बसलेलो होतो. तुम्ही बघा. हां, झुकेगाने सालाचा एक ॲक्शन केली आहे. सगळ्या मुली वगैरे बसले. ते क्षण तुम्ही पहा. असे क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवले पाहिजे. फोन करतो ना.
बाल दादा बाल राहिला की हे पहा की सांड तुम्हाला दिसतात. अतिशय ही पंजाबी हरियाणावी सांड आहेत. त्याची शिंगे बघा किती मोठे आहेत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला देशी गाय, इथे घोडा आहे, रेडा आहे. हा रेडा तरी मला वाटतं 1500 किलोच्या आसपास याचे वजन आहे. असा खुराक पण भरपूर आहे. राहिला की आता हे आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये पशु पण तुम्हाला दिसत आहेत. हा आपला घोडा आहे बघा, व्हाईट कलरचा घोडा. त्याची उंची बघा, कसा राजबंड रूप असायचं दिसत आहे. व्हाईट कलरचा आहे. इथे खिलारी बैल पण आहेत. हे बघा, एक बसलेला आहे, एक काहीतरी खात आहे, वैरण खात आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीचे असे इथे यांनी खिलारी जातीचे बैल आणलेले आहेत. हा रेडा बघा 1500 किलो याचं वजन आहे असं म्हणतात. हा हरियाणी पद्धतीचा रेडा आहे. त्याच्यापासून संकलन पण केले जाऊ शकते, पण त्याचा आपल्याला काय रेट अवेलेबल नाही आहे. पण त्यांचे जे पालक आहेत ते सांगू शकतात की आम्ही संकलनासाठी याची लेस वगैरे आम्ही भरवू शकतो. अशा प्रकारे ह्यापुढे पण या म्हशी पण आहेत. तिथं म्हशी आहेत, काही खूण पण आहे तिथं. लाल कालवड आहेत. हे बैल बघा, बैलाला पण सजून आणलं आहे चांगलं मस्तपैकी शिंगाला. अजून पद्धतीची गाय पण आहे, ती दाखवतात. ही मुर्रा, जाफराबादी मुर्रा अशी म्हस आहे. हे पहा,
हा पण एक सांड दिसतो आहे. सांड हा कोणत्या जातीचा आहे, जाफराबादीच वाटतो. अशी भव्य प्रदर्शन आहे. इथे गर्दी भरपूर झालेली आहे. प्रत्येकजण याचा आस्वाद घेत आहे. एक जबरदस्त गर्दी झालेली आहे. तपोवन ग्राउंड, सतेज पाटील कृषी प्रदर्शन. थँक्यू.